produces medusa by asexual reproduction. लक्षात ठेवा, पॉलिप पासून मेडुसी तयार होते असेक्शुअली, पॉलिप प्रोड्यूस मेडुसी असेक्शुअली. आणि दुसरा पॉइंट आहे मेडुसी प्रोड्यूसेस पॉलिप सेक्शुअली. तर मेडुसाचा पॉलिप तयार होईल सेक्शुअल रिप्रोडक्शन. लास्ट लेक्चरमध्ये आपण 2 फायलमची इन्फॉर्मेशन बघितलेली आहे, 2 फाईल आपण शिकलेलो आहोत. ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तिसरा फायला बघणार आहे, ज्याचं नाव आहे फायलम टिनोफोरा. याच्यामध्ये सी सायलेंट आहे, लक्षात ठेवा, फायलम टिनोफोरा. जर आपण एक स्पेसिफिक फ्रेमवर्क बघितलं, जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, प्रत्येक फायलासाठी आपण एक वेगळं स्पेसिफिक फ्रेमवर्क बघतो. हे दिलेलं आहे तुम्हाला फ्रेमवर्क. मीनिंग ऑफ द नेम. सो टिनोफोरा का म्हणतात, तर टिनोफोरामध्ये जर बघितला, टिनी मीन्स व्हॉट, कोंब, आणि फोराचं मिनिंग होतं फेरिन किंवा फेरिन मीन्स बियरिंग. ओके, सो दोज ॲनिमल्स हॅव अ कोंब प्लेट्स ऑन देअर बॉडी आर कॉल्ड ॲज अ टिनोफोरा. तर नावाचं मिनिंग काय होतं, कोंब प्लेट बियरिंग ॲनिमल्स. तर बघा, कोंब प्लेट्स काय आहेत, तर कंगव्यासारखे स्ट्रक्चर्स असतात जे त्यांच्या बॉडीवरती तुम्हाला बघायला मिळतील, ज्याला आपण म्हणतो टिनी. आणि फोरा, फेरिन मीन्स व्हॉट, बियरिंग. ओके, जर आपण ह्यांना कॉमनली ॲक्च्युली जर यांचं कॉमन नेम बघितलं, तर कॉमन नेम आहे सी वॉलनट किंवा कोंब जेलीज. तर लक्षात ठेवा, एक युनिक नेम आहे, त्याला आपण सी वॉलनट किंवा कोंब जेलीज म्हणतो. सो कॉमन नेम आहे सी वॉलनट, कारण हे वॉलनट सारखं दिसतं. मराठीमध्ये आपण वॉलनट म्हणजे काय म्हणतो, अक्रोड. तर हे ॲनिमल्स अक्रोड सारखे दिसतात, म्हणून आपण सी वॉलनट म्हणतो किंवा कोंब जेलीज म्हणतो. सो कोंब म्हणजे कोंब बिअरिंग ॲनिमल आहेत, आणि त्यांचा अपीरन्स जो आहे तो जेली सारखा असतो, म्हणून आपण त्यांना म्हणतो कोंब जेलीज. ओके, so these are commonly called as a sea walnut or comb jellies. And if you see the habitat of Ctenophora, जर तुम्ही टिनोफोराचा हॅबिटॅट बघितला, तर टिनोफोर्स आर एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, these are एक्सक्लुझिव्ह मरीन ॲनिमल्स. फक्त हे तुम्हाला समुद्राच्या पाण्यामध्ये पाहायला मिळतील. सो these are the exclusive marine animals. तर तुमच्या बुकमध्ये असे काही ॲनिमल्स आहेत जे एक्सक्लुझिव्हली मरीन आहे, जसे की टिनोफोरामध्ये तुम्हाला सगळे ॲनिमल्स एक्सक्लुझिव्हली मरीन बघायला मिळतील. त्यानंतरचा दुसरा फायला आहे आणखीन एक, ह्याच्यानंतर आपण बघणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये, ज्याचं नाव आहे इकायनोडर्मॅटा, ज्याच्यामधले पण ॲनिमल तुम्हाला एक्सक्लुझिव्हली मरीन बघायला मिळतील. त्यानंतर आणखीन एक बघणार आहे आपण फायला हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटामध्ये तुम्हाला मरीन वर्म बघायला मिळतात, जे एक्सक्लुझिव्हली मरीन आहेत. आणि आणखीन एक क्लास आहे कॉर्डेट फायलामध्ये, ज्याचं नाव आहे कॉन्ड्रिक्टस. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला मरीन ॲनिमल बघायला मिळतील. त्याच्या आधी पण आपल्याला कॉर्डेटच्या आधी पण कॉर्डेटमध्ये तुम्हाला सब फायला बघायला मिळतात 2. एक सब फायला आहे युरोकॉर्डेटा, ज्याला ट्युनिकेटा म्हणतात, आणि दुसरा सब फायला आहे सेफॅलोकॉर्डेटा. हे दोन्हीही कॉर्डेटचे सब फायला आहेत, ज्यांना आपण प्रोटोकॉर्डेट म्हणतो. तर हे प्रोटोकॉर्डेट तुम्हाला मरीन हॅबिटॅटमध्ये बघायला मिळतील. तर लक्षात ठेवा, टिनोफोरा हा असा फायला आहे जो मरीन हॅबिटॅटमध्ये राहतं, किंवा ॲनिमल्स जे आहेत ते मरीन हॅबिटॅटमध्ये राहतात. तर यांच्यामध्ये तुम्ही लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघितलं, सो लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इज टिश्यू लेवल. तर पहिल्या 2 फायलामध्ये आपण बघितलं की पोरिफेरामध्ये तुम्हाला सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं, सिलेंट्रेटामध्ये तुम्हाला टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं, आणि टिनोफोरामध्ये पण तुम्हाला टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. सो टिश्यू लेवल म्हणजेच काय, ज्या ॲनिमलमध्ये तुम्हाला टिश्यूज बघायला मिळतात, मीन्स व्हॉट, द टिश्यू इज अ ॲग्रिगेशन ऑफ सेल्स हॅव्हिंग सेम काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी. म्हणजे एकसारखी ॲक्टिव्हिटी असणाऱ्या सेल्सपासून काय बनतो, टिश्यू बनतो. तर टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन तुम्हाला टिनोफोरामध्ये बघायला लक्षात ठेवा, असे 2च फायला आहेत ॲनिमल किंगडममध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. एक आहे सिलेंट्रेटा आणि दुसरा आहे टिनोफोरा. जर यांच्यामध्ये तुम्ही सिमेट्री बघायची म्हणली, तर सिमेट्री आहे रॅडियल सिमेट्री. ह्याच्या आधीचा एक फायला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला रॅडियल सिमेट्री बघायला मिळाली, ज्याचं नाव आहे सिलेंटराटा. याच्या पुढे जाऊन आणखीन एक आपण फायला बघणार आहे, ज्याचं नाव आहे
इकायनोडर्मॅटा. तर हे जे दोन फायला आहेत, ह्या दोन फायलामध्ये तुम्हाला इकायनोडर्मॅटामध्ये स्पेसिफिकली ॲडल्ट्समध्ये, कोणामध्ये आपण बघतोय, ॲडल्ट्समध्ये तुम्हाला रॅडियल सिमेट्री बघायला मिळते. तर रॅडियल सिमेट्री कोणाकोणामध्ये बघायला मिळते, टिनोफोरामध्ये बघायला मिळते, सिलेंट्रेटामध्ये बघायला मिळते आणि इकायनोडर्मॅटामध्ये बघायला मिळते. ह्या ऑर्गॅनिझममध्ये तुम्हाला डिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. ह्या ऑर्गॅनिझममध्ये तुम्हाला डिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. लक्षात ठेवा, दोन फायला तुमच्या एनसीईआरटी बुकमध्ये दिलेल्या आहेत ज्यांच्यामध्ये तुम्हाला डिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. पोरिफेरामध्ये पण आहे पण मेन्शन केलेलं नाही आहे. सिलेंट्रेटामध्ये मेन्शन केलेलं आहे आणि ह्या टिनोफोरामध्ये मेन्शन केलेले आहे की हे ॲनिमल्स डिप्लोब्लास्टिक आहेत. डिप्लोब्लास्टिकमध्ये ह्याच्या आधी बघितलेलं आहे, दीज ॲनिमल्स आर मेड अप ऑफ 2 germ layers. 2 germ layers are present during embryonic development. 2 germ layers present during embryonic development. कोणत्या कोणत्या जर्म लेअर असतात? दोन. एक असते एक्टोडम आणि दुसरी असते, एक असते एक्टोडम आणि दुसरी असते एंडोडम. तर दोन जर्मिनल लेअर आहेत, एक्टोडम आणि एंडोडम. जर अशा दोन जर्म लेअरपासून ॲनिमल्स डेव्हलप होत असतील तर त्यांना आपण म्हणतो डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम्स. यांच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर जर बघितले, स्पेशल कॅरेक्टर कोणते कोणते त्यांच्यामध्ये तुम्ही बघितला तर स्पेशल कॅरेक्टर आहेत. सगळ्यात पहिला यांच्या नावावरून आपण त्याला टिनोफोरा म्हणतो. याच्यामध्ये तुम्हाला दिसते बघा, हे जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला ह्याच्यामध्ये, सो दिस पर्टिक्युलर स्ट्रक्चर विच लुक्स लाईक कोम्ब प्लेट्स, दिस पर्टिक्युलर स्ट्रक्चर लुक्स लाईक कोम्ब. तर असे तुम्ही बघितलं तर बॉडीवरती तुम्हाला जवळपास 8 रोज बघायला मिळतील. तर बघा ह्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर काय आहे? स्पेशल कॅरेक्टर 8 rows of external ciliated comb plates are present. Comb plates are present. तर हे जे तुम्हाला येलो कलरचे स्ट्रक्चर दिसत आहेत, हे जे तुम्हाला येलो कलरचे स्ट्रक्चर दिसत आहेत, ह्यांना आपण म्हणणार आहे कोम्ब प्लेट्स. काय म्हणणार आहे? कोम्ब प्लेट्स. तर ह्या कोम्ब प्लेट्सचं एक स्पेसिफिक फंक्शन आहे. या कोम्ब प्लेटचं फंक्शन काय आहे? फंक्शन काय याचं? फंक्शन इज दिस पर्टिक्युलर कोम्ब प्लेट हेल्प इन लोकोमोशन. तर ह्या ॲनिमलमध्ये लोकोमोशन होण्यासाठी ह्या कोम्ब प्लेट्स प्रेझेंट असतात. सो लोकोमोशन इज ए फंक्शन ऑफ दिस कोम्ब प्लेट. ओके, तर हे लक्षात ठेवा, हे कोम्ब प्लेट्स आहेत आणि हे कोम्ब प्लेट्सच्या मदतीनं हे ॲनिमल काय करतील? लोकोमोट करतील. लक्षात ठेवा. दुसरी कॅरेक्टरिस्टिक फीचर अशी आहे ह्या ॲनिमल्समध्ये, दुसरी कॅरेक्टरिस्टिक फीचर ह्या ॲनिमल्समध्ये तुम्हाला एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर बघायला मिळेल ज्याला आपण म्हणतो बायोल्युमिनिसन्स. सो बायोल्युमिनिसन्स काय आहे? सो इट इज ए लाईट इमिटिंग प्रॉपर्टी. सो लाईट एमिटिंग प्रॉपर्टी लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय होतं? लाईट एमिट केली जाते ह्या ऑर्गॅनिझम्स थ्रू. सो इट इज अ वेल मार्क्ड, बायोल्युमिनेसन्स इज वेल मार्क्ड इन टिनोफोरा म्हणलेलं आहे. तर हे ॲनिमल्स तुम्हाला लाईट एमिट करताना दिसतील. तर ह्या दोन प्रॉपर्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. हे दोन कॅरेक्टरिस्टिक फीचर तुम्हाला टिनोफोरामध्ये चांगल्या प्रकारे बघायला मिळतात. एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे 8 rows ऑफ एक्सटर्नल सिलिएटेड कोम्ब प्लेट्स. तर लक्षात ठेवा, MCQ मध्ये विचारलं जातं. सो हाऊ मेनी रोज? 8 rows. तर लक्षात ठेवा, हा 8 नंबर खूप इम्पॉर्टंट आहे. सो हाऊ मेनी रोज ऑफ एक्सटर्नल सिलिएटेड कोम्ब प्लेट्स आर प्रेझेंट इन टिनोफोरा म्हणले की 8 rows. एक्सटर्नल हा एक कीवर्ड आहे, लक्षात ठेवा. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनमध्ये असं येऊ शकतं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट ऑर करेक्ट. इनकरेक्टसाठी असं येऊ शकतं 8 rows ऑफ इंटरनल. तर ह्या एक्सटर्नलच्या ऐवजी जर वर्ड इंटरनल आला तर हे स्टेटमेंट होतं इनकरेक्ट. तर ह्या दोन कॅरेक्टरिस्टिक फीचर लक्षात ठेवा. टिनोफोरामध्ये 8 rows ऑफ एक्सटर्नल सिलिएटेड कोम्ब प्लेट आणि दुसरा आहे बायोल्युमिनिसन्स. ओके, नेक्स्ट जर आपण ह्या फायलममध्ये रिप्रोडक्शन बघितलं
तर रिप्रोडक्शन कोणत्या प्रकारचं आहे? सो रिप्रोडक्शन इज ऑफ ओनली, जर बघितलं फॉर एक्झाम्पल आपण रिप्रोडक्शनमध्ये वेगवेगळे सेपरेट पॉईंट करतो, जसे की सगळ्यात पहिला आपण पॉईंट बघतो सेक्सेस. सेक्सेस बघितलं तर सेक्सेस नॉट सेपरेट, म्हणजे हे ॲनिमल्स कशा आहेत, हे ॲनिमल्स कशा आहेत ज्यांना आपण म्हणतो बायसेक्शुअल. काय म्हणतो? बायसेक्शुअल. किंवा आपण जर ॲनिमल, एकाच ॲनिमलमध्ये 2 सेक्सेस असतील तर त्याला आपण म्हणतो हर्मॅफ्रोडाईट. काय म्हणतो? हर्मॅफ्रोडाईट. किंवा दुसरी कन्सेप्ट काय आहे? मोनोशियस. तर अशा ॲनिमलला आपण म्हणतो मोनोशियस. तर सेक्सेस सेपरेट नाहीत, सेक्सेस एकाच ॲनिमलमध्ये, एकाच ऑर्गॅनिझममध्ये दोन्ही पण सेक्सेस तुम्हाला बघायला मिळतील. जर टाईप ऑफ रिप्रोडक्शन बघितलं तर टाईप ऑफ रिप्रोडक्शन आहे ओनली मीन्स बाय सेक्शुअल. सो सेक्शुअल आहे, फक्त एकाच प्रकारचं रिप्रोडक्शन बघायला मिळतं, ह्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन बघायला मिळतं. बघा लक्षात ठेवा, अर्ली जे फाईल आहेत, सुरुवातीची जे फाईलं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पोरिफेरामध्ये आणि सिलेंड्रेटामध्ये दोन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन बघायला मिळालं. तर ह्या फायलामध्ये जर तुम्ही बघितलं, ह्या फायलामध्ये तुम्हाला किंवा याच्या पुढच्या फायलामध्ये तुम्हाला सगळ्यांमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांमध्ये सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन बघायला मिळतं. जर याच्यामध्ये फर्टिलायझेशन बघितलं तर फर्टिलायझेशन होतं कुठे? फर्टिलायझेशन आहे यांच्यामध्ये एक्सटर्नल. फर्टिलायझेशन आहे एक्सटर्नल. ओके. आणि फायनली जर तुम्ही ह्या फायलामध्ये फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे, फायनली जर या फायलामध्ये तुम्ही बघायचं झालं डेव्हलपमेंट कशा असणार आहे? डेव्हलपमेंट इज फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे. डेव्हलपमेंट बघायची झाली, इथं लिहितो मी, डेव्हलपमेंट जी आहे डेव्हलपमेंट आहे इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट कशा आहे? इनडायरेक्ट आहे. लक्षात ठेवा, डेव्हलपमेंट कशा आहे? इनडायरेक्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लार्वल स्टेजेस दिसणार आहेत. जेव्हा ॲडल्ट यंगवन्स तयार करतील, बाहेर यंगवन्स तयार होतील, तेव्हा तुम्हाला लार्वल स्टेजेस दिसतील. आणि लार्वल स्टेजेस म्हणजेच काय? त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट इनडायरेक्ट असणार आहे. आणखीन एक पॉईंट आहे ज्याच्यामध्ये आपण डायजेशन बघतो. डायजेशन यांच्यामध्ये दोन्ही प्रकारचं असतं. डायजेशन इज एक्स्ट्रा ॲज वेल ॲज इंट्रासेल्युलर. इथं लिहितो मी, डायजेशन जे आहे ते डायजेशन कसं असणार आहे? डायजेशन इज इंट्रा ॲज वेल ॲज अँड एक्स्ट्रा सेल्युलर. दोन्ही पण असणार आहे, इंट्रासेल्युलर पण असणार आहे आणि एक्स्ट्रा सेल्युलर असणार आहे. तर लक्षात ठेवा. सो दिस इज अबाउट इन्फॉर्मेशन, दिस इज अबाउट टिनोफोरा. नेक्स्ट जर तुम्ही यांच्यामध्ये एक्झाम्पल्स बघितले तर एक्झाम्पल्स तुमच्या बुकमध्ये फक्त 2च दिलेले आहेत. एक आहे एक्झाम्पल प्लुरोब्रॅकिया. तर हा ॲनिमल जो दिसतो तो आहे प्लुरोब्रॅकिया. याच्यामध्ये तुम्हाला 8 rows ऑफ एक्सटर्नल सिलिएटेड कॉम्प्लेट बघायला मिळतील. तर हे 8 आहेत बघा, हे काय आहेत? सिलिएटेड कॉम्प्लेट आहेत. दीज आर द सिलिएटेड कॉम्प्लेट. तर 1 2 3 4 5 6 7 8. तर 8 तुम्हाला लोज दिसतील. हे जे आहे हे फ्लॅजेलल एक स्ट्रक्चर आहे. लक्षात ठेवा, हा जो ॲनिमल आहे तो तुम्हाला कशासारखा दिसतो? वॉलनट सारखा दिसतोय. कशासारखा दिसतोय? वॉलनट सारखा दिसतोय, म्हणून आपण ह्यांना सी वॉलनट म्हणतो. आणि कोंब सारखा दिसतं. कोंब जेलीज का? कारण यांच्या बॉडीवरती कोंब आहेत आणि ह्याला अपीअरन्स कसा असतो? जेली सारखा असतो. आणि दुसरा एक्झाम्पल आहे टिनोप्लाना. सो टिनोप्लाना आणि प्लुरोब्रॅकिया हे 2 एक्झाम्पल आहेत फायलम टिनोफोराचे. नेक्स्ट फाईल आपण बघणार आहे ज्याचं नाव आहे प्लॅटीहेल्मिंथिस. प्लॅटीहेल्मिंथिस बघा, यांच्या नावामध्येच ह्याचं मिनिंग आहे. प्लॅटी म्हणजे फ्लॅट आणि हेल्मिंथ म्हणजे वर्म. सो जे फ्लॅट आहेत, ज्यांची बॉडी डॉर्सो वेंट्रली फ्लॅट आहे. ओके. सो प्लॅटीहेल्मिंथिसचं मिनिंग काय होतं? प्लॅटीहेल्मिंथिसचं मिनिंग होतं फ्लॅट वर्म्स, ॲनिमल्स हॅविंग फ्लॅट बॉडी और वर्म्स हॅविंग फ्लॅट बॉडी, म्हणून आपण त्यांना म्हणतो फ्लॅट वर्म्स. आणि फ्लॅट कसे असतात? डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन आहे. म्हणजे डॉर्सो वेंट्रली म्हणजेच काय? जेव्हा ॲनिमल बघितला आपण, डॉर्सो वेंट्रली बघितला, तर ॲनिमलच्या वरची साईड असते डॉर्सल. फॉर एक्झाम्पल हा फ्लॅटवर्म आहे, ही डॉर्सल साईड आहे, ही वेंट्रल साईड आहे. सो डॉर्सो वेंट्रली फ्लॅट असणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही ह्या बॉडीचा क्रॉस सेक्शन बघणार तेव्हा तुम्हाला बॉडीचा क्रॉस सेक्शन हा असा दिसेल. तर ह्या आहे डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन बॉडी. तर ही आहे डॉर्सल साईड आणि ही आहे वेंट्रल साईड, म्हणून आपण ह्याला म्हणतो डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन. सो कॉमन नेम काय आहे? प्लॅटीहेल्मिंथिसचं कॉमन नेम आहे फ्लॅट वर्म्स. सो कॉमन नेम काय आहे? फ्लॅट वर्म्स. कारण त्यांची बॉडी का दिसते? काय दिसते?
डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन दिसते. रिझन असर्शन रिझनमध्ये विचारलं जाऊ शकतं. प्लॅटीहेल्मिंथिस आर ऑल्सो कॉल्ड एज अ फ्लॅटवर्म्स आणि रिझनमध्ये येऊ शकतं प्लॅटीहेल्मिंथिस हॅव अ डॉर्सो वेंट्रली फ्लॅट बॉडी. मग असर्शन रिझनमध्ये बोथ असर्शन अँड रिझन आर करेक्ट अँड रिझन करेक्टली एक्सप्लेन्स असर्शन येऊ शकतं. नेक्स्ट जर तुम्ही यांची हॅबिटॅट बघितलं तर हॅबिटॅटसोबत आपण हॅबिट पण बघतो. हॅबिटॅट अँड हॅबिट. आता ह्यांच्यामध्ये हॅबिटॅट बघितला तर हे आहेत मोस्टली एंडोपॅरासाइट. हे कशा आहेत? मोस्टली एंडोपॅरासाइट ऑफ नंबर ऑफ ॲनिमल्स. एंडोपॅरासाइट म्हणजेच काय? पॅरासाइट it is an animal. Parasite, it is an animal which take free meal as well as free lodging. पॅरासाइट हा असा ॲनिमल असतो जो फ्री मील घेतो आणि फ्री राहण्यासाठी जागा घेतो. फ्री मील अँड फ्री लॉजिंग अशा ॲनिमलला आपण म्हणतो पॅरासाइट. अँड मोस्ट ऑफ द पॅरासाइट हार्म्स द होस्ट. होस्टला काय करतात? ते हार्म करतात. होस्टला त्यांच्यापासून धोका असतो. एंडोपॅरासाइट म्हणजेच काय? जे ॲनिमल होस्टच्या बॉडीच्या आतमध्ये राहतात. आता होस्ट काय आहे? होस्ट हा असा ॲनिमल आहे ज्याच्या बॉडीच्या आतमध्ये किंवा बॉडीच्या बाहेर हे दुसरे ॲनिमल्स पॅरासाइट म्हणून राहणारे ॲनिमल्स आहेत ते राहत असतात. त्या बॉडीला स्पेसिफिक त्या ॲनिमलला आपण म्हणतो होस्ट. तर मोस्टली एंडोपॅरासाइट आहेत इन्क्लुडिंग ह्युमन बिईंग. तर ह्युमन बिईंगच्या बॉडीमध्ये पण तुम्हाला हे फ्लॅटवर्म बघायला मिळतील इन्क्लुडिंग ह्युमन बिईंग. जर तुम्ही टीनिया हा जर बघितला फ्लॅटवर्म, टीनिया सोलियम ज्याला आपण टेपवर्म म्हणतो, तर हा ह्युमनचा काय आहे? एंडोपॅरासाइट आहे. ओके. तर पॅरासाइटिक मोड ऑफ लाईफ आहे म्हणजे याचा हॅबिटॅट काय आहे? सो हॅबिटॅट असणार आहे दे आर लिव्हिंग इनसाइड द बॉडी ऑफ होस्ट. होस्टच्या बॉडीमध्ये राहतील. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघितला तर हा आहे 4 नंबरचा फायला. पहिल्या फायलामध्ये तुम्ही सेल्युलर लेवल बघितला, दुसऱ्या 2 फायलामध्ये टिश्यू लेवल बघितला. तर प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये तुम्हाला ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. तर हा एकमेव फायला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. ऑर्गन अँड ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो विच ऑफ द फॉलोइंग फायला शोज बोथ ऑर्गन अँड ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. तेव्हा आन्सर असणार आहे प्लॅटीहेल्मिंथिस. ओके. तर हे ॲनिमल बघितले तर सिमेट्री, ह्यांच्यामध्ये सिमेट्री बघायची झाली तर आता ह्यांच्यापासून चालू होते ॲक्च्युअल बायलॅटरल सिमेट्री. सिमेट्री कोणती चालू होते? बायलॅटरल. ह्याच्या आधीची 2 फायला बघितले ज्याच्यामध्ये स्पॉन्जेस मोस्टली असिमेट्रिक बनलेला आहे, पण स्पॉन्जेसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची सिमेट्री बघायला मिळते. त्यानंतर सिलेंट्रेटा आणि टिनोफोरामध्ये तुम्ही रॅडियल सिमेट्री बघितला, पण ह्या फायलमपासून चालू होते बायलॅटरल सिमेट्री. व्हॉट इज बायलॅटरल सिमेट्री? बायलॅटरल सिमेट्रिकल बॉडी म्हणजेच काय? थ्रू अ बॉडी सेंटर मीन्स ओनली वन. व्हॉट इज बायलॅटरल सिमेट्री? बायलॅटरल सिमेट्री म्हणजेच काय? ओनली वन प्लेन विच इज पासेस थ्रू सेंट्रल ॲक्सिस ऑफ द बॉडी विच विल डिवाइड द बॉडी इंटू 2 इक्वल हाफ्स. ओके. तर लक्षात ठेवा बायलॅटरल सिमेट्रिकल ॲनिमल्स आहेत. ह्यांच्यामध्ये तुम्ही जर लेयर्स बघितल्या तर ह्या फायलामध्ये हा पहिला फायला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. तर हा असा फायला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिला फायला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. मीन्स व्हॉट? दीज ऑर्गॅनिझम्स आर डेव्हलप्ड फ्रॉम 3 जर्मिनल लेयर्स और 3 जर्म लेयर्स. कोणत्या 3 जर्म लेयर्स असणार आहेत? एक असणार आहे एक्टोडर्म, दुसरा असणार आहे एंडोडर्म आणि तिसरा असणार आहे मीझोडर्म. सो इन बिटवीन एक्टोडर्म अँड एंडोडर्म मीसोडर्म इज प्रेझेंट. तर ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. फर्स्ट फायला आहे जो ट्रिप्लोब्लास्टिक आहे. यांच्यामध्ये तुम्हाला सिलोम दिसणार नाही, तर हा पण कसा आहे? ट्रिप्लोब्लास्टिक आहे आणि असिलोमेट आहे. तर लक्षात ठेवा पहिले 4 फायला जे आहेत पोरिफेरा, सिलेंट्रेटा, टिनोफोरा आणि प्लॅटीहेल्मिंथिस, हे 4 फायला असिलोमेट आहे ज्यांच्यामध्ये सिलोम ॲब्सेंट आहे. स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर बघितली तर हे एंडोपॅरासाइट आहेत. एंडोपॅरासाइट असल्यामुळे सगळ्यात पहिली कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे त्यांच्यामध्ये असणार आहेत प्रेझेंट हुक्स अँड सकर्स. सो पहिली कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे? दे शोज प्रेझेन्स ऑफ हुक अँड सकर. सो हुक्स अँड सकर्स
प्रेझेंट इन पॅरासाइट. आता हे काय करतात, हे डिरेक्टली होस्टच्या बॉडी सरफेसमधून न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करतात. सो हुक्सचं फंक्शन काय असतं, हुक्सचं फंक्शन असतं टू क्लिंग द होस्ट बॉडी. हुक्सचं फंक्शन काय, टू क्लिंग द होस्ट बॉडी ऑर टू अटॅच, टू क्लिंग द होस्ट. होस्टला बाहेरून किंवा आतून काय करतील, क्लिंग करतील, क्लिंग द होस्ट. सो होस्टला काय करतील, हे क्लिंग करतील. क्लिंग म्हणजेच काय, अटॅच होतील. आणि सकरचं फंक्शन काय असतं, हुक्सचं फंक्शन समजलं. सकरचं फंक्शन काय असतं, टू सक और वी कॅन से ॲब्झॉर्ब न्यूट्रिएंट फ्रॉम बॉडी सरफेस डिरेक्टली. बॉडी सरफेस, तर बॉडी सरफेसमधून न्यूट्रिएंट ॲब्सॉर्ब करण्यासाठी सकर्स असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही स्पेसिफिकली टीनिया बघितला, टेपवर्म बघितला, तर ह्युमन इंटेस्टिनल वर्म आहे, तर इंटेस्टाईनमध्ये तो अटॅच असतो आणि इंटेस्टिनल सरफेसमधून काय करतो, तो न्यूट्रिएंट सक करतो. अटॅच कशाने होतो, हुक्सने, आणि सक कशाने करणार आहे, सकर्सने. तर हे सकर्सचं स्ट्रक्चर आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हे छोटे छोटे जे टीथ लाईक स्ट्रक्चर दिसतात. सो दीज आर ॲक्टिंग ॲज अ हुक, जे आहेत प्रेझेंट रोस्टेलमवरती. तर हे जे स्ट्रक्चर आहे याला रोस्टेलम म्हणतात आणि त्याला अटॅच जे हे तुम्हाला हुक लाईक स्ट्रक्चर, टीथ लाईक स्ट्रक्चर दिसतात, ह्यांना आपण म्हणतो हुक्स. आणि हे आहेत सकर्स, हे आहेत सकर्स. ओके, सो दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर, स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ प्लॅटीहेल्मिंथिस. त्यानंतर तुम्ही दुसरी कॅरेक्टरिस्टिक फीचर बघितला तर यांच्यामध्ये एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशनसाठी फ्लेम सेल्स नावाच्या स्पेशलाइज सेल्स असतात. सो फ्लेम सेल्स आर मिंट फॉर एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. सो फ्लेम सेल्स कशासाठी बनलेले आहेत, एक्सक्रिशनसाठी आणि ऑस्मोरेग्युलेशनसाठी. आता एक्सक्रिशन म्हणजेच काय, एक्सक्रिशन इज नथिंग बट रिमूव्हल ऑफ नायट्रोजनस वेस्ट. ह्याच्यामध्ये काय होतं, रिमूव्हल ऑफ नायट्रोजनस वेस्ट. आपण इथं N2 वेस्ट म्हणूयात त्याला. आणि ऑस्मोरेग्युलेशन म्हणजेच काय, ऑस्मोरेग्युलेशन म्हणजेच काय, मेंटेनन्स ऑफ वॉटर अँड आयोनिक बॅलेन्स. तर वॉटर आणि आयोनिक बॅलेन्स मेंटेन करणे म्हणजे ऑस्मोरेग्युलेशन. तर आपण इथं दोन कन्सेप्ट बघतोय. एक आहे एक्सक्रिशन. एक्सक्रिशन म्हणजेच काय, रिमूव्हल ऑफ नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम द बॉडी. अँड व्हॉट इज ऑस्मोरेग्युलेशन, ऑस्मोरेग्युलेशन म्हणजेच काय, मेंटेनन्स ऑफ आयोनिक अँड वॉटर बॅलेन्स इनसाइड द बॉडी. तर हे फंक्शन कोण करतं, फ्लेम सेल्स करतात. कोणामध्ये, प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये. तर याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर हेल्प्स इन एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन इन प्लॅटीहेल्मिंथिस. तर आन्सर असणार आहे फ्लेम सेल. जर हे स्ट्रक्चर बघितला तर असे तुम्हाला हे ट्यूब्यूल बघायला मिळेल. स्पेसिफिकली एक्सक्रिटरी कॅनल आहे, हे आहे एक्सक्रिटरी पोअर. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतंय हे स्पेसिफिक सेल्स ज्या दिसत आहेत, ह्या ज्या सेल्स आहेत ह्याला छोटे छोटे स्लिट्स आहेत. हे काय आहेत, छोटे छोटे स्लिट्स आहेत, ज्याच्यामधून बॉडी फ्लुइडमधल्या एक्सक्रिटरी वेस्ट ह्या स्लिट्समधून आत जाईल. ही स्पेसिफिक सेलचा जर तुम्ही क्रॉस सेक्शन बघितला तर तुम्हाला इथं न्यूक्लियस दिसतोय. हा काय दिसतोय, न्यूक्लियस दिसतोय. आणि याला स्पेसिफिकली फ्लेम का म्हणतात, कारण हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय, हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय याच्यामध्ये विच लुक्स लाईक अ फ्लेम ऑफ कॅन्डलच्या फ्लेम सारखं दिसतं, म्हणून आपण त्याला फ्लेम सेल म्हणतो. हा न्यूक्लियस आहे. आणि इथं जर बघितलं तर ह्या स्लीटमधून नायट्रोजनस वेस्ट जे आहे, N2 वेस्ट जे आहे, ते N2 वेस्ट आहे ते ह्याच्यामधून आत जाईल आणि इकडून हे काय होईल, ह्या पर्टिक्युलर एक्सक्रिटरी कॅनलमधून पास होऊन हे एक्सक्रिटरी पोअरमधून एक्सक्रिटरी वेस्ट बाहेर जाईल. तर ही स्पेसिफिक आहे फ्लेम सेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सिलिया लाईक स्ट्रक्चर जे दिसतंय हे तुम्हाला फ्लेम सारखं अपियर होताना दिसतंय, म्हणून आपण ह्या सेल्सला फ्लेम सेल्स म्हणतो. ओके, तर फ्लेम सेल्स प्रेझेंट असतात कोणामध्ये, प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये. कशासाठी, एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशनसाठी. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ओके, सो दीज आर द टू स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ प्लॅटीहेल्मिंथिस. हे प्लॅटीहेल्मिंथिसचे दोन कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत, स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत. ओके, नेक्स्ट जर तुम्ही यांच्यामध्ये रिप्रोडक्शन बघितला तर रिप्रोडक्शन
होणार आहे ओनली बाय सेक्शुअल मीन्स. रिप्रोडक्शन कसं होणार आहे, रिप्रोडक्शन असणार आहे सेक्शुअल. आता रिप्रोडक्शनमध्ये आपण बरेच पॉईंट बघतो. रिप्रोडक्शनमध्ये सेक्सेस सगळ्यात पहिल्यांदा बघतो. सेक्सेस बघितले तर सेक्सेस ह्याच्यामध्ये सेक्सेस आर नॉट सेपरेट, म्हणजे हे कशा आहेत, हर्मॅफ्रोडाइट आहेत. सेक्सेस यांच्यामध्ये सेपरेट नाही आहेत. यांच्यामध्ये फर्टिलायझेशन बघितलं तर फर्टिलायझेशन कसं आहे, फर्टिलायझेशन होणार आहे एक्सटर्नल. टाईप कसा आहे यांच्यामध्ये, टाईप आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्टिलायझेशन होणार आहे एक्सटर्नल. आणि डेव्हलपमेंट जर बघितली यांच्यामध्ये डेव्हलपमेंट असणार आहे इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट कशा आहे, इनडायरेक्ट. आणि स्पेशल काय आहे बघा ह्या फायलममध्ये, प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये मेनी लार्वल स्टेजेस आर देअर. आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीजमध्ये काही डिसीजेस बघणार आहे जे स्पेसिफिकली प्लॅटीहेल्मिंथिसचे असतील. एक्झाम्पल म्हणून बघणार आहे, डिटेलमध्ये बघणार नाही. तर वेगवेगळ्या प्रकारचे लार्वल स्टेजेस तुम्हाला ह्या पर्टिक्युलर फायलामध्ये बघायला मिळतील. आणि जर तुम्ही यांचे एक्झाम्पल्स बघितले तर एक्झाम्पल्समध्ये लक्षात ठेवा, एक आहे प्लॅनरिया. आणखीन एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आहे बघा ह्या प्लॅनरियाची. स्पेसिफिकली प्लॅनरियामध्ये आपण काय बघतो, प्लॅनरियामध्ये हाय रिजनरेशन कॅपॅसिटी बघतो. प्लॅनरियामध्ये काय आहे, इट शोज हाय रिजनरेशन कॅपॅसिटी. आता रिजनरेशन कॅपॅसिटी काय आहे, तर प्लॅनरिया तुम्हाला माहिती आहे स्पेसिफिकली फ्लॅटवर्म आहे. प्लॅनरिया हा फ्लॅटवर्म आहे. प्लॅनरियामध्ये समजा फॉर एक्झाम्पल हा प्लॅनरिया आहे, तर ह्या प्लॅनरियामध्ये फ्लॅटवर्म आहे. हा प्लॅनरियाचं जर समजा फ्रॅगमेंटेशन झालं, 2 पार्टमध्ये फ्रॅगमेंटेशन झालं, तर हा आहे अँटेरियर पार्ट आणि हा आहे पोस्टेरियर पार्ट. तर लक्षात ठेवा, या अँटेरियर पार्टपासून पोस्टेरियर पार्ट तयार होतो आणि ह्या पोस्टेरियर पार्टपासून अँटेरियर पार्ट तयार होतो. म्हणजे परत तो रिजनरेट होतो. म्हणजे एका प्लॅनरियाचे 2 फ्रॅगमेंट झाले, 2 तुकडे झाले, तर दोन्ही तुकड्यांपासून 2 नवीन प्लॅनरिया तयार करण्याची कॅपॅसिटी कोणामध्ये असते, प्लॅनरियामध्ये असते. हे लक्षात ठेवा. हाय रिजनरेशन कॅपॅसिटी आहे. 2 एक्झाम्पल दिलेले आहेत तुम्हाला, 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. एक आहे प्लॅनरिया, दुसरा आहे टीनिया सोलियम, ज्याला आपण टेपवर्म म्हणतो. हा टीनिया सोलियम आहे. हे स्पेसिफिक स्ट्रक्चर तुम्हाला मी इथं एनलार्ज करून दाखवलेलं आहे. तर हे स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हुक सक्कर्स दिसतात. ओके. आणि लास्ट एक्झाम्पल आहे फॅसिओला हिपॅटिका. लिव्हर फ्लूक म्हणतो आपण, कारण हा जो स्पेसिफिक ॲनिमल आहे तर लिव्हरमध्ये असणार आहे. स्पेसिफिकली ह्युमनच्या लिव्हरमध्ये पण येतो, गोटच्या लिव्हरमध्ये पण असतो लिव्हर फ्लूक. लक्षात ठेवा, लिव्हर फ्लूक हा त्याचं नाव आहे फॅसिओला हिपॅटिका. तर ह्याच्यामुळे बऱ्याचदा शीप्समध्ये काय होतं, लिव्हर रॉट नावाचा डिसीज होतो. लिव्हर रॉट म्हणजे लिव्हर इन्फेक्शनमुळे सडते, तर त्याला आपण म्हणतो लिव्हर रॉट डिसीज. ओके. यानंतरचा फायला आहे ज्याचं नाव आहे ॲस्कहेल्मिंथिस. तर ॲस्कहेल्मिंथिसमध्ये बघा याचं मिनिंग होतं दोज वर्म्स आर राऊंड वर्म. तर मिनिंग जर बघितलं तर हे आहेत राऊंड वर्म. कॉमन नेम आपण ह्याला म्हणतो, कॉमन नेम आहे यांचं काय, कॉमन नेम आहे राऊंड वर्म. आता राऊंड वर्म का म्हणतात यांना, सो दीज ॲनिमल्स आर कॉमनली कॉल्ड ॲज अ राऊंड वर्म बिकॉज, ह्याच्यासाठी रिझन काय आहे, बिकॉज these animals appears round in their cross section. So appears, लक्षात ठेवा, appears round in cross section. क्रॉस सेक्शन मध्ये राऊंड दिसतात. हा पेन आहे, हा फॉर एक्झाम्पल राऊंड वर्म आहे. ह्याचा मी क्रॉस सेक्शन घेतला तर इथून तुम्हाला हा कसा दिसतोय, क्रॉस सेक्शन मध्ये राऊंड दिसतोय. जसं आपण फ्लॅटवर्म मध्ये बघितला, डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन आहेत. हे कसे आहेत राऊंड वर्म, यांच्या क्रॉस सेक्शन मध्ये तुम्हाला हे सर्क्युलर किंवा राऊंड दिसतात. कसे दिसतात, राऊंड, म्हणून आपण यांना राऊंड वर्म म्हणतो. हॅबिटॅट आणि हॅबिट बघितली तर हॅबिटॅटमध्ये बघा, लक्षात ठेवा यांचे काही फॉर्म्स जे आहेत ते पॅरासाइटिक फॉर्म पण आहेत. सो पॅरासाइट पण आहेत म्हणजे ॲनिमलच्या बॉडीमध्ये पण राहतात, म्हणजे मोड ऑफ लाईफ पण आहे आणि हॅबिटॅट पण आहे. आणि काही फ्री लिव्हिंग पण आहेत. ओके. तर लक्षात ठेवा, पॅरासाइटिक आहेत, फ्री लिव्हिंग आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी टेरेस्ट्रियल हॅबिटॅट दाखवतात. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघितले तर ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. तर ह्या फायलापासून पर्टिक्युलरली
प्युअरली ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळते. प्युअरली म्हणजेच काय, ह्याच्या आधी तुम्ही प्लॅटीहेल्मिन्थिस बघितला. प्लॅटीहेल्मिन्थिसमध्ये 2 प्रकारचे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन होतं, ऑर्गन लेवल पण होतं आणि ऑर्गन सिस्टीम पण होतं. तर यांच्यामध्ये तुम्हाला ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा, यांच्यामध्ये तुम्हाला ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. जर तुम्ही सिमेट्री बघायची झाली तर हे आहेत बायलॅटरल सिमेट्रिकल इथून पुढचे सगळे म्हणजे प्लॅटीहेल्मिन्थिस पासून पुढचे सगळे जे आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला बायलॅटरल सिमेट्री बघायला मिळते. कोणती सिमेट्री बघायला मिळते? बायलॅटरल सिमेट्री बघायला मिळते. ओके, त्यांच्यामध्ये ऑर्गनायझेशन आहे ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन. डिप्लो और ट्रिप्लोपेकी यांच्यामध्ये जर बघितलं तर ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन असतं. तर ऑर्गनायझेशन काय आहे? ॲस्काहेल्मिन्थिसमध्ये ऑर्गनायझेशन बघितलं तर ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन आहे. कोणतं ऑर्गनायझेशन आहे? ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा. याच्या आधी पण आपण प्लॅटीहेल्मिन्थिस बघितला, त्यांच्यामध्ये तुम्ही ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन बघितलं. व्हॉट इज इन बाय ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन? दोज ऑर्गॅनिझम्स विच आर डेव्हलप्ड फ्रॉम 3 जर्मिनल लेयर्स आर कॉल्ड ॲज अ ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम्स. स्पेशल कॅरेक्टर्स जर बघायचे झाले तर तुम्ही ॲस्काहेल्मिन्थिसमध्ये वेगवेगळे स्पेशल कॅरेक्टर्स बघता, ज्याच्यामध्ये पहिलं आहे ॲस्काहेल्मिन्थिस पजेस वेल डेव्हलप्ड मस्क्युलर फॅरिंग्स. तर मस्क्युलर फॅरिंग्स काय किंवा फॅरिंग्स काय असतं? सगळ्यात पहिला फॅरिंग्स हा वर्ड रिलेटेड आहे. सो दिस वर्ड इज रिलेटेड टू द डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑर वी कॅन से, ह्याच्यामध्ये आपण ह्युमनमध्ये जेव्हा बघतो फॅरिंग्स इज अ कॉमन पॅसेज फॉर डायजेस्टिव्ह सिस्टीम ॲज वेल ॲज रेस्पायरेटरी सिस्टीम म्हणतो. ह्यांच्यामध्ये जर तुम्ही फॅरिंग्स बघितला तर फॅरिंग्स हे कसं आहे? वेल डेव्हलप्ड आहे. तर तुम्हाला हे जे स्ट्रक्चर दिसतं ह्या डायग्राममध्ये, तर हे वेल डेव्हलप्ड मस्क्युलर फॅरिंग्स बघायला मिळतं. सो फॅरिंग्स इज अ पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर यांच्यामध्ये लक्षात ठेवा मस्क्युलर फॅरिंग्स आहे. आणि जे एक्सक्रिटरी वेस्ट आहे ते एक्सक्रिटरी ट्यूब थ्रू काय होतं? बाहेर येतं. आणि एक्सक्रिटरी ट्यूब जी आहे ती बाहेरच्या साईडला ओपन होणार आहे ॲज अ एक्सक्रिटरी पोअर म्हणून. तर हे आहे एक्सक्रिटरी पोअर. ह्याच्या खाली अशी ही एक्सक्रिटरी ट्यूब असणार आहे, ज्याचं काम आहे एक्सक्रिशन. म्हणजे बॉडीमधलं जे काय एक्सक्रिटरी वेस्ट आहे ते एक्सक्रिटरी वेस्ट एक्सक्रिटरी ट्यूबच्या बाहेर पडणार आहे एक्सक्रिटरी पोअरमधून. तर लक्षात ठेवा एक्सक्रिशनसाठी एक्सक्रिटरी ट्यूब आहे आणि जी ओपन होणार आहे एक्सक्रिटरी पोअरमधून बाहेरच्या साईडला, आणि इथून जे नायट्रोजनस वेस्ट आहे ते बाहेर पडेल. फॅरिंग्स आहे मस्क्युलर. तर 2 कॅरेक्टरिस्टिक फीचर. आणखीन एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर काय बघा, जर तुम्ही मेल आणि फिमेल बघितली तर मेल फिमेल म्हणजेच काय? सेक्सेस सेपरेट आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला डायमॉर्फिझम बघायला मिळतं. काय बघायला मिळतं? ॲस्काहेल्मिन्थिसमध्ये तुम्हाला डायमॉर्फिझम बघायला मिळतं सेक्सेसच्या बाबतीत. डायमॉर्फिझम काय आहे? सो डायमॉर्फिझम इज अ फेनॉमिनन इन विच मेल अँड फिमेल्स आर डिस्टिंक्ट. मेल आणि फिमेल कसे वेगळे वेगळे असणार आहेत. जसे की फॉर एक्झाम्पल हा जो मेल आहे, मेल इज अ शॉर्टर. सो मेल कसा आहे? शॉर्टर आहे. आणि फिमेल कशा आहे? लॉंगर आहे किंवा लार्जर आहे. कशा आहे? फिमेल आहे लॉंगर. फिमेल इज अ लॉंगर दॅन मेल. सो फिमेल लॉंग आहे मेलपेक्षा. आणि मेलमध्ये बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारचा हा कर्व बघायला मिळतो टुवर्ड्स द पोस्टेरियर साईड. सो मेल शॉर्टर आहे, फिमेल लॉंगर आहे, म्हणून आपण याला सेक्शुअली डायमॉर्फिक ॲनिमल म्हणतो. तर हे आहे ॲस्कॅरिसचं एक्झाम्पल. कोणाचं एक्झाम्पल आहे? ॲस्कॅरिसमध्ये तुम्हाला मेल फिमेल सेपरेट बघायला मिळतील किंवा यांच्यामध्ये सेक्सेस कशा असणार आहेत? सेपरेट असणार आहेत. स्पेशल कॅरेक्टरमध्ये 2 कॅरेक्टर आहेत, मस्क्युलर फॅरिंग्स आणि दुसरा आहे एक्सक्रिटरी ट्यूब. रिप्रोडक्शन जर बघायचं झालं, रिप्रोडक्शन ह्या ॲनिमलमध्ये बघायचं झालं तर रिप्रोडक्शन असणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्सेस जर बघितले तर सेक्सेस कशा आहेत? सेक्सेस सेपरेट आहेत. फर्टिलायझेशन बघायचं झालं तर यांच्यामध्ये फर्टिलायझेशन आहे इंटरनल. फर्टिलायझेशन कसं आहे? इंटरनल फर्टिलायझेशन आहे. बॉडीच्या आतमध्ये मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होणार आहे, म्हणून आपण याला म्हणतो इंटरनल फर्टिलायझेशन. आणि जर तुम्ही डेव्हलपमेंट बघायची झाली, यांच्यामध्ये डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट कशा आहे? डायरेक्ट पण आहे. डायरेक्ट म्हणजेच काय? यंग वन्स रिझेंबल्स विथ ॲडल्ट. डायरेक्टमध्ये काय होतं? यंग वन्स जे आहेत ते ॲडल्ट सारखे दिसतात. यंग वन्स लुक्स लाईक ॲडल्ट, ज्याला आपण म्हणतो डायरेक्ट डेव्हलपमेंट.
आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट ह्याच्या आधी आपण बघितलेलं आहे. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजेच काय, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही प्रकारची डेव्हलपमेंट ह्यांच्यामध्ये बघायला मिळते. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजेच काय, थ्रू लार्वल स्टेजेस जर एखादा ॲनिमल डेव्हलप होत असेल अडल्टमध्ये तर त्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. ओके, सो दिस इज अबाउट रिप्रोडक्शन. आणि जर तुम्ही यांच्यामध्ये एक्झाम्पल्स बघितले तर एक्झाम्पल्स बघा, वेगवेगळे एक्झाम्पल्स ह्यांच्यामध्ये दिलेले आहेत. सगळ्यात पहिला ॲस्करिस, ज्याला आपण म्हणतो राऊंड वर्म. ॲस्करिसला म्हटलं जातं राऊंड वर्म. तर हा स्पेसिफिकली पॅरासाईट आहे, वेगवेगळ्या ॲनिमलमध्ये बघायला मिळतो, ह्युमनमध्ये ह्याच्यामुळे होतो डिसीज ॲस्कॅरियासिस. ओके, ॲस्कॅरियासिस. तर ॲस्कॅरियासिस इंटेस्टिनल पॅरासाईट आहे. दुसरा आहे उचेरेरिया. उचेरेरिया बरेच ह्याच्यामध्ये स्पीसीस आहेत, बॅनक्राफ्टी आहे, मलाई आहे. तर हा फिलारियल वर्म आहे. कसा आहे, फिलारियल वर्म आहे. ह्याच्यामुळे एक डिसीज होतो ह्युमनमध्ये ज्याला आपण म्हणतो फिलारियासिस, किंवा दुसरं नाव आहे ह्याला एलिफंटासिस. एलिफंटासिस. ओके, सो एलिफंटासिस ज्याला आपण मराठीमध्ये हत्ती रोग म्हणतो, तर हा जो रोग आहे तो हा फिलारियल वर्ममध्ये मुळे होतो. आणि ह्याच्यासाठी स्पेसिफिक एक वेक्टर आहे मॉस्किटो, ज्याचं नाव आहे क्युलेक्स. आणि नेक्स्ट आहे एन्सायक्लोस्टोमा. हा हुकवर्म आहे, लक्षात ठेवा, हा पण पॅरासाईट आहे. तर हे 3 एक्झाम्पल याच्यामध्ये दिलेले आहेत तुम्हाला ॲस्क हेल्मिंथिसमध्ये. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा आपण फायला बघणार आहे, ज्याचं नाव आहे, याच्यानंतरचा फायला आहे ॲनिलिडा. आपण तो नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे.